आता समास कसा आखायचा? बोर्डाची उत्तरपत्रिका ही ह्याप्रमाणे असते. एक मोठा समास, त्याच्या शेजारी एक छोटा समास, हे तुम्हाला आखून दिलेलं असतं. साधारणपणे सगळ्या विषयांना हे आखून दिलेले समास हे आपल्याला पुरतात. परंतु इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जॉग्राफी आणि दोन्ही सायन्स 1-2 या विषयांना मात्र एक जास्तीचा समास हा आपण आखायचा. म्हणजे एक मोठा समास, त्याच्या शेजारी एक छोटा समास, हे बोर्डाने आखून दिलेलं, आणि त्याच्या शेजारी आणखीन एक जास्तीचा समास हा आपण आखायचा आहे. कशासाठी? तर इतिहास, भूगोल आणि दोन्ही सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी आणि दोन्ही सायन्सेस याची उत्तरपत्रिका म्हणजे त्याची प्रत्येक उत्तरं लिहिताना आपण पॉईंट्समध्ये लिहितो. तर ते पॉईंटचा नंबर लिहिण्यासाठी म्हणून एक जास्तीचा समास हा आपण आखून ठेवायचा. म्हणजे परीक्षकाला नजरेच्या एका टप्प्यात कळलं पाहिजे की येस, या मुलांनी 4 पॉईंट लिहिलेत, त्यांनी 6 पॉईंट लिहिलेत, 8 पॉईंट लिहिलेत, जे काय असेल. म्हणजे ते जर का परीक्षकाला कळलं की तो रिलॅक्स होतो की येस, त्याला माहिती आहे की ह्या उत्तरामध्ये 6 मुद्दे आहेत आणि ह्या मुलांनी 6 लिहिलेले आहेत. थोडक्यात ते पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी एक जास्तीचा समास हा आखायचा आहे.